नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. प्रथम आपण आपल्या दासबोधाला आणि आपल्या समर्थ माऊलींना वंदन करून आपल्या आजच्या समासाची सुरुवात करूया. आजचा जो आपला समास असणार आहे तो म्हणजे समास 5वा, अग्नी निरूपण नाम. जसं की आपण आपला दशक 16वा तत्वान्वयाचा हा दशक आपला आता चालू आहे. तत्व जी काही समर्थ माऊलींनी या दशकामधून आपल्या पुढे मांडली आहे, जसं आपण आता सुरुवातीपासून वाल्मिकी स्तवन, पृथ्वी स्तवन, आपनिरूपण नाम या सगळ्या गोष्टी आपण अगदी टप्प्याटप्प्याने समर्थ माऊलींनी आपल्या पुढे मांडले. जसं की आपल्याला पंचमहाभूतांची ओळख अगदी व्यवस्थितपणे समर्थ माऊलींनी या दशकामधून आपल्याला सांगितले. तसाच हा जो समास आहे तो म्हणजे अग्नी निरूपण नाम. तर अग्नी तर सर्वांनाच ज्ञात आहे, अग्नी माहीत नाही असं कोणीही व्यक्ती नाहीये. त्यामुळे अग्नीची जी महती आहे ती विशेष प्रकारे सांगण्याची तशी काही गरज नाही, पण समर्थ माऊलींनी आपल्याला पूर्णपणे त्याचं सखोल ज्ञान या समासातून मांडलेलं आहे. तर याचा उपयोग कशा कशा प्रकारे होतो किंवा याचा अपायही काय आहे आणि या अग्नीमुळे आपल्या साधकासारख्या व्यक्तीला कशा पद्धतीने फायदा होतो आणि आपण याचं जे दूरदृष्टी आहे अग्नीची ती कशी आपण आपल्या जीवनामध्ये अंमलात आणायची हे समर्थ माऊलींनी तर स्पष्ट केलेलं आहे. तर आपण आता सुरुवात करूया आपल्या आजच्या समासात. जय जय रघुवीर समर्थ, श्रीमतदास बोध, दशक 16वा तत्वान्वयाचा, समास 5वा, अग्नी निरूपण. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा वैश्वानरू, होय रघुनाथाचा श्वशुरू, विश्वव्यापक विश्वंभरू, पिता जानकीचा. हा अग्नी बघा खरोखरच धन्य आहे. काय सांगितले ते समर्थ माऊलींनी की हा अग्नी हा खरोखरच धन्य आहे. कारण साक्षात बघा ज्यावेळी जानकीची म्हणजे आपल्या सीतामाईची ज्यावेळी अग्नी परीक्षा घेतली गेली, ज्यावेळी ते अरण्यातून परत आले, वनवासातून परत आले, त्यावेळी खरोखरच म्हणजे तो क्षण खूपच हळवा होता. पण अग्नी परीक्षा ज्यावेळी घेण्यात आली त्यावेळी अग्निदेव जो आहे तो साक्षात रघुवंशाचा म्हणजेच काय तर प्रभू श्री रामचंद्राच्या सासरा आहे, म्हणजेच त्या जानकीचा पिता आहे. ज्यावेळी ती अग्नी परीक्षा घेतली गेली त्यावेळी अग्नी ही सीतामाईला बघून खूप म्हणजे शहारे आले तिच्या अंगावर आणि ती म्हणजे काय झाली, थंड झाली. जानकी माऊलींना जादा चटके न बसू देता ती थंड झाली. त्यामुळेच इथं सांगितलेलं आहे की हा अग्नी खरोखरच धन्य आहे की तिला सीतामाई सारख्या पवित्र स्त्रीचा काय झालेला आहे, स्पर्श झालेला आहे. आणि तो रघुनाथाचा सासरा आहे. म्हणजे बघा अग्निदेव देखील रघुनाथाचे म्हणजेच आपल्या प्रभू श्री रामचंद्राचे काय आहेत, सासरे आहेत. आणि तो विश्वव्यापक असून विश्वाचे पालन पोषण करतो. अगदी ब्रह्मादी तत्वापासून म्हणजे पुरातन काळापासून ब्रह्मापासून ह्या गोष्टींचं काय करतो, अगदी वैविध्यपूर्णपणे तो त्यांचं रक्षण करतो किंवा सर्वांपासून काय करतो, सावरतो. आणि तोच जानकीचाही पिता आहे. अर्थातच जर रघुनाथांचा जर तो सासरा असेल तर तो जानकीचा पिता तर नक्कीच असणार. ज्याच्या मुखे भगवंत भोगता, जो ऋषीचा फळदाता, तमहिम रोगहर्ता भक्ता विश्वजनाचा. बघा अग्नीच्या मुखानेच पूर्वी जर बघायला गेलं तर ऋषी मुनी म्हणा किंवा आणि कोणीही जे काही होम हवन करत होते, जे काही तपश्चर्या करत होते ते ह्या अग्नीच्या योगेच करत होते. त्यातूनच त्यांना सर्व काही फळ होतं. इच्छित फलप्राप्ती असू दे, इच्छित सगळं त्यांचं जे साधना असू दे ती अग्नीच्या योगेच त्यांना प्राप्त होत होती. म्हणून तिथं सांगितले की अग्नीच्या मुखानेच भगवंत सर्व यज्ञिक सामग्रीचा
भोग घेता आणि अग्नीच ऋषींना तपस्येचे फल देणारा काय आहे. तसंच अग्नी, अंधार, थंडी. आज बघा आपल्याला इतकी थंडीचा महिना सुरू आहे, पण आपल्याला जर अग्नीची शेकोटी केली तर नक्कीच आपल्याला त्यातून इतकी ऊब मिळते की आपली थंडी कुठेतरी हरून जाते. त्यामुळे अंधार असू दे, थंडी असू दे आणि रोग याचे हरण करून सर्व लोकांचे पोषण करणारा कोण आहे, हा अग्नीच. बघा आपल्या शरीराचं तापमान, नॉर्मल टेम्परेचर जे असतं ते 96-97 असतं आणि ज्यावेळी एखाद्या म्हणजे 99 पर्यंत आपण ते नॉर्मल मानतो, पण ज्यावेळी 99च्या पुढे जातो त्यावेळी तो काय होतो, आपल्याला एका तापाचं रौद्र रूप धारण करतो. बरोबर, मग तो जास्तही होऊन चालेल. म्हणून समर्थ मुनीने इथे काय सांगितले, आपलं शरीर असू दे वा आजूबाजूचा परिसर, अग्नी ही जेवढ्या तेवढ्या प्रमाणातच आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे आपलं शरीर देखील बघा पंचमहाभूतापासून बनलेलं आहे, हे तर खरंच आहे. आणि आपली सुरुवातीला बघा आपण ज्यावेळी आपल्याला अग्नी हा शब्द किंवा अग्नी याचा शोधही लागलेला नव्हता, त्यावेळी अग्नी ही पूर्वीपासूनच आहे, पण आपल्या माणसांपर्यंत त्याचा प्रगत शोध लागला नव्हता. ज्यावेळी अग्नीचा शोध लागला, दगडावर दगड घासून थोडस तिथं गवत घेऊन आणि ते पेटलं आणि त्यामुळं लोक अन्न शिजवून खाऊ शकले. नाहीतर कदाचित आजही काय खाता आलं असतं, कंदमुळासारखे प्रकार किंवा कच्चच अन्न आपल्याला खावं लागलं असतं. अग्नीचा उपयोग इतका आहे की आज आपण जे जीवन जगत आहोत ते निव्वळ त्या अग्नीमुळे. कारण अग्नी जर नसेल तर बघा आपण जेवणही जेवू शकणार नाही, आणि अर्थातच जर आपण अन्न खाऊ शकलो नाही तर आपण जिवंत तरी कसं राहणार. मग आपल्या शरीरात पण अग्नी आहे. म्हटलं जातं बघा, आपण एखादं जेवण म्हणजे आपण जर अन्न ग्रहण करत असेल आणि लगेचच तुम्ही पाणी पिला तर तुमचा तो जठर अग्नी काय होतो, पूर्णपणे विझून जातो. त्यामुळे एकतर जेवायच्या आधी अर्धा तास किंवा जेवल्यानंतर अर्धा 1 तासानंतर तुम्हाला पाणी प्यायचं असतं. म्हणजे त्या जठर अग्नीलाही आपलं अन्न वितळवण्यास किंवा अन्नाचं पचन करण्यास काय होतं, कोणतीही बाधा येत नाही. त्यामुळे शरीरात जो अग्नी असतो तो आपल्या व्यवस्थित रूपाने काम करत असतो. आणि ज्यावेळी ताप जरी आला 99 पर्यंत तरी आपण काय असतं, त्यावेळी अनेक कुठले तरी विषाणू आपल्या शरीरावर हल्ला करत असतात. त्यामुळे तो अग्नी प्रज्वलित होऊन त्यांना मारण्याचं काम करत असतो. त्यामुळे 3 दिवसात नॉर्मल ताप आपला काय होतो, उतरूनच जातो. हे आपल्या सर्वांनाच माहित. म्हणजे आपलं शरीर कसं या सगळ्या गोष्टींना सामोरं जातं. आपल्या शरीरात तर पंचमहाभूते आहेतच. पंचमहाभूते आपल्या शरीरात एकाच ठिकाणी सगळीजण कार्य करत असतात. आपण जर बाहेर बघायला गेलो तर नक्कीच हे कार्य तसं शक्य होणार नाही एका वेळी, पण आपल्या शरीरात मात्र अगदी व्यवस्थित पद्धतीने हे सगळं चालू आहे. नाना वर्ण नाना भेद, जीव मात्रास अभेद, अभेद आणि परमशुद्ध ब्रह्मादिकासी. बघा, जीव मात्रात अनेक वर्ण, अनेक भेद असतात. कोणीही समान नाही, सगळे भिन्न रूप असतात. पण अग्नी मात्र सर्वांशी समान तत्वाने वागतो, कुणाशीही कधीही भेदभाव करत नाही. तो सर्वांशी समान वागतो. अगदी ते प्राणी असू दे, छोटा जीव असू दे किंवा आपल्यासारखे मानवी देह असो, सर्वांशी काय वागतो, समानच वागतो. जो ब्रह्मादी देवांसह सर्वांस भिन्न आणि परमशुद्ध असाच असतो. बघा, कित्येक वर्षांपूर्वीपासून या गोष्टीचा शोध तर लागलेला नसला तरी ती अग्नी मात्र ह्या आपल्या ब्रह्मांडावरती कायमस्वरूपी अवलंबून म्हणजे कायमस्वरूपी आहेच. जरी आपल्याला त्याचा शोध थोड्या वेळाने म्हणजे मानवी देहबुद्धीला पटेल त्या पद्धतीने लागला तरी देखील. अग्नी करता सृष्टी चाले, अग्नी करता लोक धाले, अग्नी करता सकळ जाले लहान थोर. मग अग्नी आहे म्हणूनच तर ती सृष्टी चालते. बघा, सूर्य जर नसेल तर नक्कीच आपण ह्याचं सूर्यस्थावन निरूपणामध्ये बघितलंय की सूर्याला किती महत्व आहे. मग अग्नीचाच एक प्रकार आहे सूर्य, बरोबर ना. सूर्य आपल्याला उष्णता देतो, सूर्य झाडांना वनस्पतींना पोषण देतो, आपणही त्यावर जगतो. कारण सूर्यानं जर त्या वनस्पतींना पोषण दिलं नाही तर आपलं जगणं मुश्किल होऊन जाईल आणि आपल्याला खायला देखील अन्न काहीही मिळणार नाही. आणि आपण मग सतत अंधारात राहू नाही शकत. आपल्याला अर्धा वेळ तरी सूर्याचं जे उष्णता आहे, सूर्याची जी ऊब आहे ती मिळणं खूप गरजेचं आहे. नाहीतर आपलं जीवन जे आहे ते अंधारमय होऊन जाईल. म्हणून अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा जो मार्ग आहे तो अग्नी आहे. आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो. सुरुवातीच्या काळात ज्यावेळी आपल्याकडे वीज वगैरे नव्हती त्यावेळी कंदिलावर किंवा दिव्यावर
तो रॉकेलचा दिवा असायचा किंवा कंदील असायचा, त्यावरच सगळ्या लोकांचं जीवन अगदी व्यतीत होत होतं. त्यावेळी अशाच पद्धतीनं जीवन जगत होते लोक. त्यामुळं ह्या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत की अगदी आपल्याला अगदी सुरुवातीपासून काय करत आलेलं आहे, पालन पोषण करत आले. म्हणून अग्नीमुळेच या सृष्टीचं रक्षण झालेलं आहे. अग्नीमुळे लोकांना संतोष होतो आणि अग्नीमुळे सर्व लहान थोर देखील काय होतात, जगतात. अग्नीने आळले भूमंडळ, लोकास राहाव्या झाले स्थळ, दीप दीपिका नाना ज्वाळ जेथे ते. अग्नीने पाणी शोषून भूमंडळ घट्ट केलेले. बघा, दलदलीचा भाग असेल जिथं फक्त पाणी आहे, पण जिथं अग्नीचा वातावरण, म्हणजे त्या सूर्यप्रकाशामुळे देखील अग्नीनं काय केलेलं आहे, तिथलं पाणी शोषून तिथलं भूमंडळ काय केलेलं आहे, घट्ट केलेलं आहे. त्यामुळेच काय झालेलं आहे, लोकांना राहण्यासाठी स्थळ निर्माण झालं. असं जर केलं नसतं तर नक्कीच लोकांना राहायला देखील जागा मिळाली नसते. कारण आपलं जे पृथ्वी आहे ती 70% तरी पाण्यानेच व्यापलेली आणि उरलेला भाग जो तो काय आहे, या भूमंडळानं व्यापलेला. अग्नीमुळेच नाना प्रकारचे दीप दीपिका आणि नाना ज्वाळा येथे दिसतात. आजही आपण देवाची पूजा करताना प्रथम दीप प्रज्वलन करतो आणि आपल्या देवाच्या पूजेची सुरुवात करतो. का तर आपल्याला एक प्रकारचा आल्हाददायक भेटतो, एक प्रकारचा दिलासा भेटतो. आपल्याला तोपर्यंत शुद्ध नाही वाटत की जोपर्यंत आपण दीप प्रज्वलन किंवा अगरबत्तीने नुसतीच जर तुम्ही देवाची पूजा केली, त्याच्या पुढे हे धूपारती, कापूर किंवा दीप प्रज्वलन जर केलं नाही तर आपल्याला काय होतं, मन आपलं इतकं प्रसन्न होत. त्यामुळं इतकं ह्या गोष्टी ह्या अग्नीशी निगडीत आहे की आपण या छोट्या छोट्या गोष्टींचा पण विचार करत नाही. कधी कधी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी किती काही देऊन जातात हे आपल्याला देखील समजत नाही. पोटामध्ये जठराग्नी तेने क्षुधा लागे जनी, अग्नी करता भोजनी रुची येते. बघा, जोपर्यंत आपल्या पोटामध्ये हा जठराग्नी आहे, जसं की मगाशी आपण बघितलं, तोपर्यंतच आपल्याला भूक लागते. बघा, लहान वयात मुलांना खूप भूक लागते कारण त्यांचा जठराग्नी इतका प्रज्वलित असतो की त्यांना सतत भूक लागत असते. जसं तुमचं वय वाढत जातं तसं काय होतं, तो जठराग्नी मंदावतो. बघा, आणि ज्यावेळी तो पूर्ण मंदावेल त्यावेळी वेळ आली ती मरणाची. कारण त्यावेळी काय होतं, पूर्ण तुमचं जे शरीर आहे ते काम करणं बंद होतं, भूकच तुम्हाला लागणं बंद होती. अग्नी सर्वांगी व्यापक, उष्ण राहे कुणी एक, उष्ण नसता सकळ लोक वरुण जाती. व अग्नी आपल्या सर्वांकास व्यापून असतो, आपल्या शरीराला उष्णता प्रदान करतो आणि ती जर उष्णता राहिली नाही तर सर्व लोक काय होतील, मरून जातील. आधी अग्नी मंद होतो, पुढे प्राणी तो नासतो, ऐसा हा अनुभव येतो प्राणी मात्रासी. नक्कीच अग्नी ज्यावेळी हळूहळू मंद व्हायला सुरुवात होते, म्हणजे आपल्याला कळतं की ज्यावेळी आपल्याला आपण ज्यावेळी 2 चपात्यावरून अर्ध्या चपातीवर येतो, पाव चपातीवर येतो आणि हळूहळू चपातीच बंद करून टाकतो, अन्नच बंद करून टाकतो, पाणी प्यावं लागतो, मग अशा वेळी तुमचा जो अग्नी आहे तो मंदावत जातो आणि काय होतं, पुढे याचं रूपांतर मरणामध्ये होतं. तो पुढे प्राणी नाचतो म्हणजे मरतो आणि हा अनुभव मात्र सर्व प्राणी मात्रांना नक्कीच येतो. असता अग्नीचे बळ, शत्रू जिंके तात्काळ, अग्नी आहे तावत काळ चिने आहे. अग्नीचे बळ जोपर्यंत आहे तोपर्यंत शत्रूला तात्काळ जिंकता येते. आज बघा, आपण बघतो कुणाकुणाचे युद्ध चालू आहे, पण हे तयार करण्यासाठी जो काही दारुगोळा किंवा जे बॉम्ब्स आहेत, जे काही आपल्यामध्ये मिसाईल्स वगैरे तयार करतात, हे सगळं बनवताना अग्नीचा तर समावेश नक्कीच असतो. आणि हे जर आपण बनवलं नसतं तर एकमेकांच्यावर शत्रूंनी आक्रमण कसं केलं असतं आणि आपण आपल्या देशाचं संरक्षण कसं केलं असतं हे देखील इथं सांगितलेले. पण कधी कधी त्याचा दुरुपयोग देखील होतो. म्हणून अग्नी असतो तोपर्यंत प्राणी जगतो. नाना रस निर्माण झाले, अग्नी करता निपजले, महारोगी आरोग्य झाले निमिष मात्रे. मग अग्नीमुळेच काय होतात, नाना रस देखील उत्पन्न होतात. जे काही आपल्या भूतलावरती जे काही रस आहेत ते नाना रस देखील उत्पन्न होतात. त्यामुळे महारोगी सुद्धा निमिष मात्रात म्हणजे अगदी अल्प काळात आरोग्य संपन्न होतात. मग अग्नीमुळेच पृथ्वीवर हर तऱ्हेच्या वनस्पती उगवतात आणि ज्या वनस्पती आपल्याला आरोग्यदायी देखील असतात, आपलं भूक भागवण्यासाठी देखील असतात आणि औषधाचं देखील काम करतात. सूर्य सकळाहून विशेष, सूर्या उपरी अग्नी प्रवेश, रात्र भागी लोक अग्नीस साहे करतील. सूर्य सर्वाहून श्रेष्ठ आहे हे तर आपल्याला माहितच आहे, पण त्याहून अग्नीचा प्रकाश श्रेष्ठ.
कारण बघा अग्नी ज्यावेळी आपल्याला लागते त्यावेळेस आपण वापरू, बरोबर. सूर्याचं तसं नाही, सूर्य आपल्याला दिवसभर उष्णता देत राहतो, कधी कधी इतकी देतो की आपल्याला ऊन नकोसं वाटू लागतं. म्हणून रात्री सर्व लोकांस अग्नीचं सहाय्यभूत किंवा मदत करता होतो, कारण रात्री तर सूर्य येणार नाही, सूर्य कायमस्वरूपी नसतो, अर्धा वेळच असतो. अंत्य जगगृहीचा अग्नी आणेला त्यास दोष नाही बोलिला, सकळा गृही पवित्र झाला वैश्वानर. अंत्यजाच्या घरातला अग्नी आणला तरी त्यामुळेही दोष लागत नाही असे शास्त्र सांगते, कारण हा अग्नी हा सर्वांच्या गृहीचा पवित्रच असतो. बघा, अंत्यजाच्या घरातला अग्नी आणला म्हणजे बघा, ज्यावेळी एखाद्याच्या घरात म्हणजे कोणी व्यक्ती म्हणजे मृत होते, त्यावेळी बघा साक्षात आपल्याला जर बघायला गेलं तर मृत व्यक्तीला जाळण्यासाठी देखील अग्नीचाच वापर करतात, त्याशिवाय आपल्याला भस्म करता येत नाही. हा, आता भले भले प्रत्येक जातीमुळं काय काय जण पुरतात, काय काय जण म्हणजे खड्ड्यात पेटीत टाकून पुरतात, पण आपल्या हिंदू धर्मामध्ये मात्र कंपल्सरी काय केलं जातं, अग्निदहन केलं जातं. मग अग्नी तर तितकाच महत्वाचा आहे, पण त्याच्या घरातून जर अग्नी आणला तर, कारण सगळ्यांच्याच घरी अग्नी हा एक पवित्र रूपानेच अस्तित्वात असतो, त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. आज बघा, जर वास्तुशांती केली घराची, म्हणजे ज्यावेळी आपण ओपनिंग करतो, गृहप्रवेश करतो, त्यावेळी प्रथम आपण अग्नीला अन्न समर्पित करतो किंवा त्याच्यावर दूध ओतू घालवतो आणि त्या अग्नीला थंडावतो, म्हणजे त्याला एक प्रसाद अर्पण करतो. आपण आजही जर देवाचं नैवेद्य बनवत असतो, काहीही करत असतो, तर प्रथम आपण आपल्या अग्नीला ते समर्पित केलं पाहिजे, म्हणजे अग्नीला शांत केलं पाहिजे. थोडक्यात आपण ज्यावेळी अमावस्या वगैरे असते त्यावेळी दही भाताचा नैवेद्य दाखवतो, आपलं घर शांत राहू दे याकरता. पण हे देखील तितकंच महत्वाचं आहे, आपण अग्नीला देखील नैवेद्य अर्पण केला पाहिजे. आणि ह्या अग्निहोत्र नाना याग अग्नी करता होती सांग, अग्नी तृप्त होता मग सुप्रसन्न हो. आणि यालाच आपण अग्निहोत्र असे म्हणतो. पूर्वीच्या काळी जर बघायला गेलं तर अग्नीसाठी देखील होम हवन करायचे, म्हणजे अग्नीला काय करण्यासाठी, अग्नीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देखील होम हवन करायचे, त्याला नैवेद्य अर्पण करायचे. बघा, अग्नी तूप टाकल तसं तसं ते आणखी प्रज्वलित होत जात. जसं आपल्या मानवी देहाला अन्नाची गरज असते तसं त्या अग्नीला त्या तुपाची गरज असते. अग्नीमध्ये कुठलंही कसलंही लाकूड वाळवी लागलेलं टाकलं तर ते जळून तर जातं, पण त्याला आणखी प्रज्वलित करायचं असेल तर त्याला एक चांगल्या पद्धतीचं काष्ठ असं लाकूड टाकणं गरजेचं असतं, त्याबरोबरच तुपाची देखील गरज असते. आणि अग्निहोत्र नाना प्रकारचे यज्ञ अग्नीमुळेच यथासांग पार पाडत असतात. अग्नी या प्रकारे तृप्त झाला की काय होतं, तो सुप्रसन्न होतो. देव दानव मानव अग्नी करता चाले सर्व, सकळ जनासी उपाव अग्नी आहे. देव मानव दानव या सर्वांचे जे व्यवहार आहेत ते अग्नीमुळेच काय होतात, चालतात. आणि सर्व लोकांचे कल्याण देखील काय होतं, अग्नीमुळेच होतं. लग्ने करती थोर थोर नाना दारूचा प्रकार, भूमंडळी यात्रा थोर दारुणे शोभती. बघा, आता जर बघायला गेलं, पूर्वीच्या काळी काय एवढं असं नव्हतं, पण आता जर बघायला गेलं, लग्न अक्षता पडल्या रे पडल्या की काय होतात, फटाके वाजतात. ह्या दारूचं म्हणजे थोडक्यात फटाक्यांचं वर्णन इथे दारुगोळ्याचं केलेलं आहे. आणि बघा, लग्नाचं देखील आपला जो विधी असतो त्या अग्नीच्या साक्षीनेच होतो. आपण ज्यावेळी 7 फेरे घेतो ते त्या अग्नीच्या साक्षीनेच होतो. म्हटलं जातं, अग्नी साक्षीने मी तुझ्याशी लग्न केलेलं. तर हे असं आहे, म्हणजे अग्नीच्या साक्षीने लग्न करण्याला खूप महत्व आहे. तो होम पेटल्याशिवाय, तो यज्ञ पेटल्याशिवाय, त्याच्या भोवताली 7 फेरे घेतल्याशिवाय आपलं लग्न विधी पूर्ण होत नाही. त्यामुळं मोठमोठाल्या लग्नाच्या समारंभात शोभेच्या दारूचे नाने प्रकार करतात. आजकाल एंट्री करताना साईडला बऱ्याच साऱ्या गोष्टी घडवतात. त्यामुळे हे सगळं जे होतं ते अग्नीच्या योगीच होतं. नाना लोक रोगी होती उष्ण औषधे सेविती, तेने लोक आरोग्य होती वनी करता. प्रत्येक जण आपलं आयुष्य सुखकर बनवण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यातील रोग जे असतील, काय असतील, मानवी देहाला जडलेले रोग असतील, ते घालवण्यासाठी औषधांचं सेवन तर करतातच. आणि औषधांचं सेवन केल्यामुळे अग्नीतील जी आता ऍसिडिटी झाली तर काय होतं, आपल्याला वाटतं जळजळतं, अग्नी जास्त प्रज्वलित झाला. म्हणजे ज्यावेळी तुम्ही ती गोळी खाता त्या वेळेपुरतं काय होतं, तो अग्नी थंडा होतो आणि नंतर तो हळूहळू शमून जातो. त्यामुळं ह्या अग्नीच्या
साह्यानेच काय होतात, लोक आरोग्य संपन्न होणार, कारण जास्त अग्नी होऊन देखील चालत नाही. ब्राह्मणास तनुमनु सूर्यदेव हुताशनु येतद्विषयी अनुमानू काहीच नाही. आणि ब्राह्मणांचं जर बघायला गेलं तर त्यांचं जे सर्वस्व आहे ते अग्नीच आहे. त्यांचं जर सर्वस्व आहे, कारण त्यांचं जी सुरुवात होती सकाळची ती त्या अग्नीपासूनच होती, कारण ते दिवसभर त्या कार्यातच असतात. प्रत्येकाचं कार्य करायला जातात त्यावेळी त्यांना अग्नीचा उपयोग तर करावाच लागतो. त्यामुळे सूर्य आणि अग्नी हे त्यांचे काय आहे, पूर्णपणे सर्वस्व आहेत. आणि याविषयी अनुमान करण्याची आवश्यकता नाही, आपण बघतो साक्षात या गोष्टी. लोकामध्ये जठरानळू सागरी आहे वडवनाळू भूगोळाबाहेर आवरणानळू शिवणे त्रिविद्वंता. जे शिवभक्त आहेत त्यांना माहितच आहे की शिव शंभूंना तिसरा नेत्र देखील आहे, तिसरा डोळा देखील आहे. व लोखात जठराग्नी असतो, सागरात काय असतो, वडवाग्नी असतो, आणि भूगोलाच्या बाहेर आवरणानळ आहे. तर शंकराच्या डोळ्यात वीज रूपी अग्नी आहे. ज्यावेळी तिसरा डोळा उघडतो त्यावेळी सगळ्या गोष्टींचा काय करतो, तो नाश करून टाकतो. कुपीपासून अग्नी होतो, उंच दर्पणी अग्नी निघतो, काष्ठमंतणी प्रगटतो चकमकेले. काचेच्या भिंगापासूनही अग्नी निर्माण होतो. जर तुम्ही सूर्यप्रकाशात, त्यासाठी साक्षात सूर्यप्रकाश पाहिजे, सूर्यप्रकाशात एकत्र किरण एकवटले आणि खाली जर तुम्ही कागदावर धरले किंवा गवत थोडं ठेवले, नक्कीच तिथे प्रज्वलित होणार आणि आग लागणार. तसाच तो उंच आरशातूनही प्रकट होतो. आरसा देखील असेल, आरशामध्ये किरण पाडली आणि ते प्रज्वलित केलं तर तिथं देखील प्रकट होणार. लाकडाच्या घर्षणीने आणि गारगोटीसारख्या दगडाने देखील अग्नी काय होतो, प्रज्वलित होतो. अग्नी सकळा ठाई आहे, कठीण घिसणी प्रगट होय, आज्ञा सर्पे दग्ध होय गिरी कंदरे. व सर्व प्राणी मात्रांच्या ठाई काय आहे, अग्नी आहे. कठीण घर्षणाने, बघा पूर्वी गारगोटीच्या दगडावर दगड घासून तो अग्नी प्रज्वलित करायचे, कठीण घर्षणाने तो प्रगट होतो. आग्या सर्पामुळे, म्हणजे मुखातून ज्वाल काढणाऱ्या सर्पाप्रमाणे. गिरी कंदारात आग लागून ती दग्ध होता. अग्नी करता नाना उपाये, अग्नी करता नाना अपाय, विवेके गुण सकल होय निरार्थ. मग अग्नीमुळेच नाना उपाय होतात, आपण बघितलं उपाय काय होतात ते बघितलं, पण त्याच्यामुळे अपाय देखील होतात. आजकाल गॅस वगैरे असल्यामुळे गॅसचा वापर आपल्याला व्यवस्थित पद्धतीने करावा लागतो, कारण तोच गॅस कधीही रौद्र रूप देखील धारण करू शकतो, आपला लिक्विड पेट्रोलियम गॅस. त्यामुळे इतकं हे महत्वाचं आहे की आपण त्याचा वापर योग्य प्रकारेच केला पाहिजे. अपायही होऊ शकतात, म्हणून विवेक असणं गरजेचं आहे. विवेकाशिवाय सगळं काही काय निरर्थक आहे. भूमंडळी लहान थोर सकळास वनीचा आधार, अग्निमुखे परमेश्वर संतुष्ट होय. या पृथ्वीवर सर्व लहान थोरांना अग्नीचाच आधार असतो आणि अग्निमुखानेच परमेश्वर काय होतो, संतुष्ट होतो. ऐसा अग्नीचा महिमा बोलीचे तितकू उनी उपमा, उत्तरोत्तर अगाध महिमा अग्नी पुरुषाचा. असा हा अग्नीचा महिमा कितीही वर्णन केला तरी संपणार नाही, कारण अग्नीचं जे वर्णन आहे ते खूप आहे. त्याचा आपण विचार करायला गेलो खोलवर तरी आपल्या त्या गोष्टी कधीही पूर्ण होणार नाही. आणि अग्निपुरुषाचा महिमा उत्तरोत्तर जास्त अगाधच होणार आहे, म्हणजे तो प्रचलितच होणार आहे. जीत असता सुखी करी, मेल्या प्रेत भस्म करी, सर्व भक्षकू त्याची थोरी, काय म्हणून सांगावे. आता ते सांगितलेलं आहे की मेल्या भस्म करी, मेलेल्या मृत व्यक्तीचे जे प्रेत आहे त्याला भस्म करण्याचं काम हा अग्नीच करतो. मनुष्य जिवंत असतानाही अग्नी त्याला सुख देतो आणि मेल्यानंतरही काय करतो, भस्म करतो. अग्नी सर्व भक्षक आहे, त्याची थोरवी काय म्हणून वर्णावे. सकळ सृष्टीचा संहार प्रळय करी वैश्वानर, वैश्वानरे पदार्थ मात्र काहीच उरेना. जो सर्व सृष्टीचा संहार करतो, सगळ्या सृष्टीचं रक्षण करतो, संहार करतो, सर्वांचा प्रलय करतो, पदार्थ मात्रांपैकी काहीच शिल्लक उरत नाही. ज्यावेळी कधी वन मागे अमेरिकेत तुम्ही बघितलं की कसं सगळं पेटत गेलं आणि सगळं पूर्णपणे उद्ध्वस्त केलं, असंही होऊ शकतं वणवा पेटला. त्यामुळे नाना होम उदंड करती, घरोघरी वैश्यदेव चालती, नाना क्षेत्री दीप जळती देवापासी. लोक नाना प्रकारचे होम करतात, घरोघरी वैश्वदेव काय करतात, चालतात आणि निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये देवाजवळ दीप
जळत असतात. दीपाराधने नीलांजने देव ओवाळी जेजने खरे खोटे निवडणे दिव्य होता. दीप आराधना, निरांजन या सगळ्या गोष्टी अनेक प्रकारे देवांना लोक ओवाळतात. ह्या गोष्टींनीच तर करतो ना आपण. तुम्हाला मगाशीच म्हटलं की जर आपल्या घरात आपण पूजा करते वेळी दीप प्रज्वलन केलं नाही, तुपारती ओवाळली नाही किंवा कापूर जाळला नाही तर आपण म्हणजे आपल्याला वाटतं की आपली पूजा अपूर्ण आहे. त्यामुळे अग्निदेव करून लोक खऱ्या खोट्याची काय करतात निवड परीक्षा करतात. ज्याचा त्याचा तो विवेक असतो. आपापल्या श्रद्धेपोटी लोक वेगवेगळ्या गोष्टी त्या करत असतात. अष्टधा प्रकृती लोक तिनी सकळ व्यापून राहिला वडी अगाध महिमा वदणी किती म्हणून बोला. अष्टधा प्रकृती बघा, आपल्या मध्ये पंचमहाभूत आणि त्रिगुण असे तीन असं मिळून हे अष्टधा प्रकृती आहे. आणि तिन्ही लोक यांना व्यापक काय असतो? अग्नीचा. तिन्ही लोक म्हणजे आपले ब्रह्मा विष्णू महेश हे जे तिन्ही लोकांमध्ये हा अग्नीच व्यापून राहतो. अशा या अग्नीचा महिमा मुखाने किती म्हणून वर्णन करावा. चारी शृंगे त्रिपदी जात दोडी शिरे सप्तहात ऐसा बोलिला शास्त्रार्थ प्रचिती विद. अग्नीला आता शास्त्रार्थामध्ये असं सांगितलं की अग्नीला 4 शिंगे, 3 पाय, 2 शिरे आणि 7 हात आहेत. हे असं पूर्वी शास्त्रार्थामध्ये वर्णन केलेलं आहे. मग अग्नीची 4 शिंगे म्हणजे काय आहे? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही गोष्टी मोक्षापर्यंत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत 3 पाय कर्म आहे. 3 पाय म्हणजे काय आहे? कर्म आहे, उपासना आणि ज्ञान. आणि 2 शिर म्हणजे काय आहे? 2 शिर म्हणजे काय? तर प्रवृत्ती आणि निवृत्ती. आणि 7 हात हे काय? 7 व्याहत. हे प्रचितीशिवाय थोडंच सांगितलेलं आहे की या अग्नीला या सगळ्या गोष्टी आहेत. 4 शिंगे म्हणजे काय? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही 4 शिंग आहेत. म्हणजे 4 हे प्रकार आहे. 3 पाय म्हणजे काय? तर कर्म, उपासना आणि ज्ञान. आणि 2 शिर म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती. हे सगळं प्रचिती विना सांगताच येणार नाही. ऐसा वणी उष्णमूर्ती तो मी बोलिलो येथामती न्यून पूर्ण क्षमा स्रोती केले पाहिजे. त्यामुळं अशा या उष्णमूर्ती अग्नीचे वर्णन समर्थ माऊलींनी यथामतीने अगदी व्यवस्थित पद्धतीने आपल्यासारख्या प्राणीमात्रांसाठी मांडली. नक्कीच आपण याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आता प्रत्येक जणांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसतात. नक्कीच समर्थ माऊलींनी सांगितलं की आपण या सगळ्या गोष्टींचं वर्णन अगदी छान पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. आपल्या आचरणात या गोष्टी आणलं पाहिजे. समर्थ माऊली काय करतात? तर अग्नीची शक्ती, सर्व व्यापकता आणि परिवर्तनकाराची ही जी गुणांची स्तुती आहे ते ह्या समासात समर्थ माऊलींनी केलेली. स्वयंपाक करणे, प्रकाश प्रदान करणे, तसंच उष्णता निर्माण करणे. आपण आज हातावर हात घासला तरी काय होते? आपल्या हातामध्ये उष्णता निर्माण होते. आणि सूर्यासारख्या त्याच्या दैवी प्रकटनाद्वारे भूमिका यावर समर्थ माऊलींनी पूर्णपणे याचं निरूपण सांगितलेलं आहे आपल्याला. अग्नी एक शक्तिशाली घटक म्हणून कार्य करते. अग्नीचा इतका उपयोग आहे की आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आपण सगळी कामं ह्या गोष्टीनेच करत असतो. म्हणून वैश्विक शक्ती म्हणजे ब्रह्मा समजून घेण्याचं कार्य देखील आपण यातूनच केलं पाहिजे. आणि साधकांसाठी ह्यातलं महत्वाचं घेण्यासारखं काय आहे? ज्याप्रमाणे अग्नी सर्व गोष्टी शुद्ध करतो, सगळ्या गोष्टी काय करतो? शुद्ध करतो आणि टिकवून ठेवतो. त्याच्यासाठी ते तसंच आहे. तो कायमस्वरूपी काय करतो? टिकवून ठेवतो. त्याचप्रमाणे आध्यात्मिक शिस्त आत्म्याला शुद्ध करण्यासाठी टिकवून ठेवण्यास मदत करते. आध्यात्मिक शिस्त म्हणजेच काय? तर आपण ज्यावेळी एखादी गोष्ट अगदी न चुकता ज्यावेळी करत राहतो तर ती शिस्त असते. आणि ती आध्यात्मिक शिस्त आपल्या आत्म्याला शुद्ध करण्याचं काय करते? काम करते. आणि मनाला अग्नीप्रमाणे तीक्ष्ण आणि केंद्रित बनवते. आणि अशा पद्धतीने आपण या समासाचं पूर्णपणे अर्थ, भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे समाज 5वा अग्निनिरूपण नाम समाप्त. आणि नक्कीच जर तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच वेगवेगळे समर्थ माऊलींचे उपदेश ऐकण्यासाठी किंवा निरूपण श्रवण करण्यासाठी या व्हिडिओला सबस्क्राईब नक्कीच करा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.